गडबड करू नका रे कार्ट्यानो, पोर आहे ती. समस्त खापरगावकर ग्रामस्थ बंधू भगिनींनो आणि माझ्या परमप्रिय विद्यार्थी मित्रांनो, अरे गप्पा सगळा देऊ थोतरी ठेव. पोर आहे ती. असो राज, आज आपल्या ग्रामांतील जनतेच्या आयुष्यातील हा परम भाग्याचा दिवस आहे. रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, साधू संत घरा येते तोची दसरा दिवाळी. आपल्या अध्यक्षांची चरण कमळ आपल्या गावाला लागली काय? हे म्हणजे आपलं सद्भाग्यच म्हणावं लागेल बघा. पूर्व पुण्यही जबर असल्याशिवाय असलं काय होत नसे बघा. हो यांच्याबद्दल मी काय बोलणार, यांच्याबद्दल मी बोलायचं म्हणजे काजव्या पुढे सुरव्याने चमकण्यासारखं झालं बघा. यांच्या यशंदम बिंदन नंगरन गंगन जंबिंदांगन झलन जाऊन भेटला. आणि तरी पण अध्यक्ष पदाचं हे स्थान मिळवण्यासाठी यांना अत्यंत परंपार परिश्रम करायला लागले बघा. हो रामदास स्वामींनीच म्हटलेलं आहे की भाऊ, असाध्य साध्य करीती सायास कारण अभ्यास तू का म्हणे. तर असे आपले अध्यक्ष महाराज, बाहेर काढा त्याला, बाहेर काढा त्याला. मगापासून बघू राहिलो तो बार पुत्या बाहेर दंगा करतोय. बाहेर काढा त्याला, काढा त्याला बाहेर, काढा त्याला बाहेर, काढा. पोरं आहे ती. असो तर आपल्या अध्यक्षांनी अत्यंत उदार ग्रंथ रचना करून ठेवलेले आहे बघा. ते सर्वच ग्रंथांची नावं सांगून मी आपला कालही प्रयास करू इच्छित नाही. आपल्या भारताला अत्यंत उज्ज्वल अशी परंपरा लाभलेली बरं का मंडळी. श्री रामचंद्र आपलं कोणते आहे? प्रभू रामचंद्र. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, गौतम बुद्ध, शम्मी कपूर, शशी आपल्या शाळेचे चेअरमन मेहरबान त्याची बाबाजी खापरे, इतिहासाच्या पुस्तकातले बाजी प्रभू देशपांडे आणि आपले आजचे अध्यक्ष नुसते देशपांडे. बाही समिती मंडळी त्या थोर परंपरेतले आहेत बरं का. हो आता मेहरबान खापऱ्यांच्या शिक्षणाच्या तळमळीविषयी मी तुम्हाला काय तुम्हाला सांगतो. आपलं तंबाखूचं दुकान आणि केळ्यांचा व्यापार सांभाळून फावला या ते शिक्षणाचं महत्वाचं कार्य करत असेल बघा. नाही मी तर म्हणतो ते आहेत म्हणून गावात शाळा आहे म्हणून मी आहे, आणि मी आहे म्हणून हे विद्यार्थी पण आहेत बघा. स्वतंत्र भारतातील उत्कृष्ट नागरिक बनवण्याचं कार्य जोरात चालू आहे. हाना त्या बारपुत्याला. अरे कार्टा हित पाहून बसला घुसकाट फोडून तुझे पोरं आहे ती. असो तर आपल्या अध्यक्षांची ओळख करून देण्याचं सद्भाग्य माझ्यासारख्या भाषा देवीच्या नम्र लावलं. हे म्हणजे माझं सद्भाग्य शिमुसतो. मग काय बोलणार सांगा ना, म्या पामरा काय बोलणार. कारण रामदास स्वामींनीच म्हटलेलं आहे पुन्हा एकदा, काय म्या पामरे बोलावी उत्तरे, उद्या शाळेत चांबडी लोळवतो बघ तुझी. गाढवली एकाचा मला तोंडावर स्तुती करायला आवडत नाही. पाहू ना, मला तोंडावर स्तुती करायला अजिबात आवडत नाही बघा. कारण रामदास स्वामींनीच म्हटलेलं आहे पुन्हा एकदा, मंडळी स्तुती करावी ती एक परमेश्वराची आणि करू नये व्यर्थ ती वानराची. आपल्या अध्यक्षांचा एवढा मोठा परिचय करून देऊन माझं एवढंच भाषण शिकवतो. आणि जय हिंद आणि जय खापरगाव. यानंतर इथल्या भगिनी समाजाच्या अध्यक्षीणबाई सौ गुणवतीबाई बेचरलाल, सुप्रसिद्ध बेचरलाल आणि कंपनीच्या सुविद्य पत्नी, या आपल्या आजच्या अध्यक्षांचा गोड शब्दात परिचय करून देतील. तरी त्यांच्या ओठातील अमृत पिण्यास आपण सगळे सिद्ध व्हा. गुणवतीबाई. मारा भाईसा आणि मारा बेळा, बंधूंनो आणि भगिनींनो, जिचे हाती पालण्याची दोरी ती जगाते उद्धोरी असं म्हटलंच आहे. भारतवर्षात जिजामाता, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होलकर, बायजाबाई शिंदे, गोपिकाबाई चितोडची, पद्मिनी ही सारखी नारी रत्ने होऊन गेली. इंग्लंड, अमेरिका वगैरे देशात आम्ही जाऊन आलो. तिथल्या स्त्रिया औद्योगिक क्षेत्रात फारच आघाडीवरती आहेत. यत्र नार्यस्तुपू यत्र नार्यस्तुपू
पूजन्ते मरन्ते तत्र देवता. हे वचन आपण जाणतात. आजच्या प्रमुख पाहुण्याच्या वाडक्यात वाडमयात त्यांनी हेच म्हटले, नुकतेच मी अमेरिकेच्या फॉरेन मध्ये दौरा केला, तिकडे शेक्सपियरचे थोडगे पाहिले. हो ते इंग्लंड मध्ये. अरे मैं मारा आंखों से देखियो छे. हो मग एक अमेरिकेत एक इंग्लंड मध्ये अशी दोन असतील. बोल. लेखक असावा तर शेक्सपियर सारखा. अमेरिकेच्या मातीच्या कणाकणात शेक्सपियर आहे. आजचे प्रमुख पाहुणे जे दिवशी भारताच्या मातीच्या कणाकणात जातील तोच सुदीन. आता 9ला 3 मिनिटं उरलेली आहे. यानंतर अध्यक्ष महाराजांचं भाषण सुरू होईल आणि 3 मिनिटांनंतर बरोबर 9 वाजता आम्ही आमच्या करमणुकीच्या कार्यक्रमांना सुरुवात करू. अध्यक्ष महाराजांचं भाषण चालू असेपर्यंत व्यासपीठावरील सर्व प्रतिष्ठित मंडळींनी त्यांची अल्पोपहाराची व्यवस्था पलीकडे केलेली आहे. तिकडे चालावं. पाहुणे येतो बरं का आम्ही. अध्यक्ष महाराजांनी आता भाषण सुरू करावं. आणि हो, आजचे आपले हे अध्यक्ष महाराज अतिशय विनोदी आहेत. ते आपल्या भाषणात आपल्या सगळ्यांना वाक्याला हसवतील, तरी श्रोत्यांनी त्यांच्या वाक्याला हसून त्यांना सहानुभूती दर्शवावी. अध्यक्ष महाराज. बंधूनो आणि भगिनीनो, आज मला आपण इथं बोलावलं त्याबद्दल मी तुमचे अत्यंत आभार मानतो. काय हसता काय? मला बोलू द्या तरी. करमणुकीचा कार्यक्रम पाहण्यास आपण अत्यंत उत्सुक आहात. तसं मी देखील उत्सुक आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. आणि झाला हा प्रकार करमणुकीचा झालाच नाही म्हणून की काय, स्थानिक कलावंतांचे करमणुकीचे कार्यक्रम सुरू झाले. सुरुवातीला कुठल्या तरी मॅजिस्ट्रेट साहेबांच्या बाईसाहेबांनी दिलरुबा वाजवायला घेतला. साहेबांच्या पट्टेवाल्याने दिलरुबा आणून ठेवला. सोबत एक शिरस्तेदार, एक बेलीफ तंबोऱ्यावर, त्यांचाच एक वकील तबल्यावर. एकंदर थाट पाहून काहीतरी चांगलं कानावर पडेल म्हणून कान टवकारून बसलो. बाईसाहेबांनी गज घासायला सुरुवात केली. आणि गाणं कुठलं काढलं असेल? वारा फोफावला. वारा 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 फो 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 फो. काही केला त्यांना फोस सापडेना. जवळजवळ 5 मिनिटं त्या फो शोधित होत्या. शेवटी फोफावला मधला फावला वाजवून त्या मोकळ्या झाल्या. त्यानंतर कुमारी अंजनी उर्फ बेबी शिंगाडे हिचं नृत्य. काळ काळ कापूस पिंजला रे, ढगांशी वारा झुंजला रे, आता तुझी पाळी मित्र देते टाळी वल्लव पिसारा, हे असलं काहीतरी. त्यानंतर कुठल्या तरी कुमार, किशोर आणि अशोक यांनी दारू विषयी बोधप्रद आणि मनोरंजक संवाद म्हणून दाखवला. वय वर्ष 5, वय वर्ष 7. त्या कार्यक्रमातून कुणाला बोध झाला, कुणाचं मनोरंजन झालं शेवटपर्यंत कळलं नाही. संवाद मला काही नीटसे आठवत नाहीत, पण एकंदर थाट असा होता. ए भाऊ, दारू म्हणजे रे काय? अरे दारू हे एक
पेय आहे. पेय म्हणजे रे काय भाऊ? अरे जे आपण पितो ना ते पेय. आणि जे आपण खातो ते खेय का रे भाऊ? रे नव्हे नव्हे, दारू हे एक मादक पेय आहे. मादक म्हणजे रे काय भाऊ? हे मादक म्हणजे हा? जे पेलेही असता बरे का, जे पेलेही असता माणूस दिवसभर बडबड 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 करीत राहतो ना ते. हा म्हणजे आपली आई ना रे भाऊ? नव्हे नव्हे, मादक म्हणजे जे पेलेही असता माणूस गलिच्छ गलिच्छ शिव्या देऊन मारहाण करतो ना ते. हा म्हणजे आपले हे मास्तरच ना रे भाऊ? शिवा, आपण तर तुझ्या पुढे हातच टेकले. हो हो, टेकले टेकले टेकले. तू तर मला बुचक गळ्यातच टाकलेस. अरे दारू हे एक पातळ पेय असून ते कधी कधी ललाल ललाल सुद्धा असते. हा म्हणजे सरबत का रे भाऊ? अरे नव्हे, दारू ही कधी कधी सोनेरी सोनेरी सुद्धा असते आणि त्यात थोडा थोडा सोडा मिसळून पितात. अरे म्हणजे विस्की भाऊ. हो पण तुला रे कसे कळले? अरे भाऊ ती तर आपल्या बाबांच्या कपाटात लपविलेली असते. पिलेली. चल मी तुला दाखवितो. चल, 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 चल. वाऱ्यावरची वरात निघाली, वाऱ्यावरची वरात, वाऱ्यावरची वरात निघाली, वाऱ्यावरची वरात. आजही तगदई, आजही तगदई, आजही तगदई, गौरवनाचे ढोलकीच्या तालात, ढोलकीच्या तालात, ढोलकीच्या तालात, ढोलकीच्या तालात. बोला. डोईवरी पाण्याचा ग माठ, डोईवरी पाण्याचा ग माठ, मी हळूहळू चढता यमुना घाट, कशी अचानक पडली गाठ. गोकुळातला चोर आला, नंदाचा पोर आला, गोकुळातला चोर आला, नंदाचा पोर आला. आडवा कुणी मला सोडवा, कुणी मला सोडवा, सोडवा सोडवा सोडवा, कुणी मला सोडवा, कुणी मला सोडवा, सोडवा सोडवा सोडवा. काय म्हणू मी याच्या खोडीला, मला पदराची माझा ओढीला. काय म्हणू मी याच्या खोडीला, मला पदराची माझा ओढीला. चंद्रहार गळ्यातला तोडला तोडला बाई तोडला. कोणीतरी धावा हो धावा. अहो कुणीतरी कशाला करा किसन देवाचाच धावा. ऐका माझी हाक बाई, विजवेले अंग बाई, ऐका माझी हाक बाई, विजवेले अंग झोंबे गारवा. कुणी मला सोडवा, कुणी मला सोडवा, सोडवा सोडवा सोडवा. कुठे गवळणी कुठे रावणे, बाले गाठी ढंग, हे रावणात बरी अजून रंगला तुकयाचाच भंग. सुंदर ते गान वेविटे वरी, सुंदर ते गान देवा वेविटे वरी, करकटावरी करकटावरी. देवा मिया तुझी आडला कासे पितांबर, तुझी आडला कासे पितांबर. आगे निरंतर, आगे निरंतर, हे रूप सुंदर ते गान देवा वेविटे वरी, सुंदर ते गान देवा वेविटे वरी. बोला कुठेही बोला, विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल. धन्यवाद करम, धन्यवाद करम, धन्यवाद करम, धन्यवाद करम, धन्यवाद करम. वा, किती वर्षांनी खेड्यात आलो. खेडं म्हटलं की एक वेगळंच चित्र आपल्या नजरेसमोर उभं राहतं. ती हिरवीगार शेत, त्या उतरणीवरच्या गायी, त्या म्हशी. वा,
सगळं किती सुंदर, शांत, निष्पाप. डोईला मुंडास, खांद्यावर घोंगडी, हातात काठी. हे या भाबड्या शेतकऱ्याचं ध्यान. वा. अरे शिरपा, अरे शिरपा, अरे शिरपा, अरे शिरपा, अरे चल हो बाजूला. अय शिरप्या, काय करतो गड्या? चल की लवकर. बाबा या 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 म्हटलं नरडीत काय अडकलं गिडकलं काय? बघतो ते फडकच अडकलंय. का फोन इकडं तिकडे बघताय? गावात नवीन दिसतायसा. नमस्कार नमस्कार. वेलकम 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 टू माय खेडा असं म्हणायचं. अहो शब्दाला काय वजन घेजन नाचा प्रकार असं का नाही? चला गप घुमनच्या कोपऱ्यात उभं राहू, तिकडे हाताची घडण तोंडावर बोट. चला तिकडे, चला तिकडे, चला तिकडे. मागवून बघू नका, पुढे चला तिकडे. ए शिरप्या, काय करतो गड्या? चल की लवकर. चल की 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 चल की. आणि याला काय म्हणायचं? काय? इष्टाय. ए बोल, काय म्हणायचं? इष्टाय. तुम्हाला जमते का आमच्या खेड्याकडची? इष्टाय. नाही तुम्ही एकदा कराच. अय शिरप्या, चल की चल की चल की चल. पाहुणं या वयात असं रागवायचं नसतंय. ए चल की लवकर. आमचं शिरप काय रे कसं बाई इतके बॉम्ब मारून व्हायला? म्हणले का कुठं वाचता तू? अरे काय सांगू लेका तुला, लई काम असतात बाबा, लई काम असतात. कापड धुवायला लागतात, आंघोळ करावी लागते कधी कधी. ए ते बघ कोण? हे कोण आणलाय बरोबर? नमस्कार नमस्कार. याहू! हे काय? पकडा पकडा, चावणार नाही, पकडा. हा पाहुणं चावलं का ते? नाही हो. कसं चावल? घरचं आहे आपल्या. बरं पाहू कंच्या गावचं म्हणायचं तुम्ही? आम्ही मुंबईचे. बॉम्बे. बांबे. मुंबई. बॉम्बे. मुंबई. बॉम्बे. बांबेचा बांबे. काय करणार? मग बांबे म्हणायचं. कानाला कसं गार वाटतंय, असं झिळमिळ झिळमिळ झिळमिळ. बांबे म्हणायचं. बॉम्बेचं म्हणायचं ना तुम्ही, मग हिथं कुठं वाट वाकडी केली म्हणायची? ते खेड्यातलं जीवन कसं असतं बघायला आलं जरा. इथे कसलं आलंय जेवण? बॉम्बेचं फसिसला जेवण सोडून इथलं खेड्यातलं जेवण जेवायची काय होतं असं आठवलं रे तुम्हाला? जेवण नाही, जेवण नाही, जीवन जीवन. जेवण म्हणजे काय ते असतं? काय असतो भाऊ?